पॉवर पॉईंट चालू करण्यासाठी मी स्टार्ट बटनावरती क्लिक करतो. ऑल प्रोग्राम्स स्क्रोल करतो. मायक्रोसॉफ्ट ऑफिस, पॉवर पॉईंट यावरती मी क्लिक करतो. आता समोरच्या विंडोमध्ये मला ब्लँक प्रेझेंटेशन ओपन करायचं आहे. आता स्लाईड समावेश झालेली आहे. आता ती फाईल सेव्ह करण्यासाठी आणि नाव देण्यासाठी मी क्विक ॲक्सेस टूल बारवरती सेव्ह आयकॉनवरती क्लिक करतो. सेव्ह ॲज विंडोमधील ब्राउजवरती मी क्लिक करतो. आता फाईलला मी नाव देतो. सेव्ह या बटनावरती क्लिक करतो. आता स्लाईडचे ओरिएंटेशन लँडस्केप आहे. आता आधी मी जे ग्रीटिंग कार्ड तयार केलं आहे ते पोर्ट्रेट आहे. त्यासाठी मी स्लाईडचे ओरिएंटेशन चेंज करतो. त्यासाठी डिझाईन टॅबमध्ये मी जातो. कस्टम ग्रुपमध्ये स्लाईड साईजवरती मी क्लिक करतो. कस्टम स्लाईड साईजला क्लिक करतो. आता स्लाईड साईज विंडोमध्ये पोर्ट्रेट या ऑप्शनवरती मी क्लिक करतो. ओके या बटनावरती मी क्लिक करतो. आता समोरील विंडोमध्ये एन्श्युअर फिटवरती मी क्लिक करतो. आता ओरिएंटेशन बदललेलं दिसतंय मला. आता मला ग्रीटिंग कार्डसाठी ती स्लाईड रिकामी हवी. त्यासाठी मी हा लेआउट चेंज करतो. त्यासाठी होम या टॅबवरती क्लिक करतो. लेआउट या पर्यायावरती क्लिक करतो. स्क्रोल करून मी ब्लँक लेआउट सिलेक्ट करतो. आता मी ते ग्रीटिंग कार्ड इन्सर्ट करतो. त्यासाठी इन्सर्ट टेक्स्ट ग्रुपमध्ये ऑब्जेक्ट आयकॉनवरती मी क्लिक केलेलं आहे. आता इन्सर्ट ऑब्जेक्टमध्ये क्रिएट फ्रॉम फाईलवरती मी क्लिक करतो. आता माझी जी वर्डची फाईल आहे त्यासाठी मी ब्राउज या बटनावरती मी क्लिक करतो. आता ती फाईल मी सिलेक्ट करतो. ओके या बटनावरती मी क्लिक करतो. आता ते नाव फाईलचे नाव फाईल बॉक्समध्ये आलेले आहे. लिंक या बटनावरती मी क्लिक करतो. ओके या बटनावरती मी क्लिक करतो. आता ती फाईल समाविष्ट झालेली आहे. आता साईज हँडल मी प्रेस करून ते रिसाईज करून घेतो, मोठं करून घेतो. आता वर्ड डॉक्युमेंटमध्ये मला काही बदल करायचे आहेत. त्यासाठी मी मूळ फाईल वर्डची ओपन करतो. त्यात समोरील मजकुरावरती दोनदा क्लिक करतो. आता मी वर्डमध्ये आलेलो आहे. आता मी योग्य ते बदल करतो. आता मला काही इमेजेस डिलीट करायचे आहेत. आता तो बदल मी सेव्ह करतो. आता मिनिमाइज करतो. आता समोर पॉवर पॉईंटमध्ये ते बदल झालेले दिसतील. आता मी त्या स्लाईडवरती चित्र इन्सर्ट करतो. त्यासाठी इन्सर्ट इमेजेस ग्रुपमध्ये पिक्चर या पर्यायावरती मी क्लिक करतो. मी त्या इमेजेस सिलेक्ट करतो. इन्सर्टवरती मी क्लिक करतो. आता त्या चित्राचा साईज मी करतो आहे आणि ते मी ड्रॅग करून योग्य ठिकाणी मी ठेवतो. आता या चित्राची मी कॉपी तयार करतो आणि ते आपण फ्लिप करूया. मी ते सिलेक्ट केलं. Ctrl+C मी वापर करतो. त्यानंतर मी ते कंट्रोल दाबून V प्रेस करतो. आता कॉपी केलेल्या चित्राची मी जागा बदलतो. आता ते चित्र आडव्या पद्धतीने फ्लिप करण्यासाठी मी अरेंज ग्रुपमध्ये रोटेट या पर्यायावरती क्लिक करतो. फ्लिप हॉरिझॉन्टल या पर्यायावरती क्लिक करतो. अशाच प्रकारे मी इतर चित्र इन्सर्ट करू शकतो आणि त्यांची जागा मी बदलू शकतो. आता मी ॲनिमेशन देतो आहे. त्यासाठी मी चित्र सिलेक्ट केलं. ॲनिमेशनला क्लिक केलं. ॲनिमेशन ग्रुपमध्ये मोर या बटनावरती क्लिक केलं. मला आता सगळे इफेक्ट दिसत आहेत. योग्य ॲनिमेशन मी इफेक्ट सिलेक्ट करतो. त्यासाठी मी फ्लाईन या बटनावरती क्लिक करतो. आता मी सेटिंगसुद्धा बदलू शकतो. ॲनिमेशन पेनमध्ये पहिल्या इफेक्टवरती मी क्लिक करतो. आता ॲरोला मी क्लिक करतो. इफेक्ट ऑप्शन्समध्ये
आता समोरील विंडोमध्ये मी इथं वेगवेगळी सेटिंग्स करू शकतो. टायमिंग टॅबवरती मी क्लिक करतो. त्यासाठी मी ड्युरेशन देतो आणि ते इतर मी सेटिंग्स देऊ शकतो. अशाच प्रकारे मी इतर चित्रांना ॲनिमेशन मी देऊ शकतो. आता मी टायमिंग्स टॅबमध्ये डिले या बॉक्समध्ये वेळ निश्चित करतो. टायमिंग या ग्रुपमध्ये पण मी ती बदल करू शकतो. आता ॲनिमेशन पेन मी बंद करतो. आता मी म्युझिक इन्सर्ट करतो आहे. त्यासाठी मी ऑडिओ गॅलरीमधून इन्सर्टमध्ये आलो. मीडिया ग्रुपमध्ये ऑडिओला मी सिलेक्ट केलं. ऑडिओ ऑन माय पीसीला क्लिक केलं. आता मी समोरील ऑडिओ सिलेक्ट करतो आणि इन्सर्ट बटनावरती क्लिक करतो. आता आयकॉन इन्सर्ट झाला आहे. आता मी ड्रॅग करून डिस्प्ले एरियाच्या बाहेर ठेवतो. आता हे प्रेझेंटेशन मी सेव्ह करतो. स्लाईड्सवर दिसण्यासाठी F5 हे बटन मी प्रेस करतो. आता हे पॉवर पॉईंट शो फॉर्मॅटमध्ये मी सेव्ह करतो. ती PPSX नावाने या एक्सटेन्शनने ती सेव्ह होते. या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवरती मी क्लिक करतो. सेव्ह ॲजवरती मी क्लिक करतो. डेस्कटॉपवरती मी क्लिक करतो. समोरील विंडोमध्ये मी सेव्ह ॲज टाईपमध्ये पॉवर पॉईंट शोवरती मी क्लिक करतो. सेव्ह या बटनावरती मी क्लिक करतो.